शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवरती आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढचे 3 दिवस युक्तिवाद पार पडेल। दोन्ही गटांना दीड दिवसाचा वेळ आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतलेल्या सुनावणीत शिंदे गटाच्या 5 आमदारांची उलट तपासणी झाली आणि दोन्ही बाजूंनी सादर केलेली कागदपत्र, पुरावे, साक्षी आणि उलट तपासणीच्या आधारे आता युक्तिवाद पार पडेल। अधिक माहिती देण्यासाठी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, अंतिम टप्प्यात किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये ही सगळी सुनावणी आली आहे। आजची प्रक्रिया काय असेल, काय घडणार आहे आजच्या दिवसभरात? या सगळ्या सुनावणीचा हा शेवटचा टप्पा आहे आणि 3 दिवस ही सलग सुनावणी सुरू असणार आहे आणि आज सकाळच्या सत्रात सकाळी 8:30 वाजता ही सुनावणी होईल आणि दुपारच्या सत्रात जसं विधान सभेचं कामकाज सुरू राहील त्यानुसार विधानसभा अध्यक्षांच्या नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्यातली जी सुनावणी असेल म्हणजे दुसऱ्या सत्रात ती दुपारच्या नंतर साधारणपणे 4-4:30च्या नंतर होईल। यामध्ये आतापर्यंत जे आपण बघितलं लेखी युक्तिवाद झालेला आहे, दोन्ही बाजूंची उलट तपासणी झालेली आहे, साक्ष नोंदवल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर आता ही अंतिम सुनावणी असणार आहे। आपल्यासोबत अपक्ष आमदारांची बाजू मांडणारे वकील प्रवीण टेंबेकर सर आहेत। शेवटचं मी जसं सांगितलं अंतिम टप्पा आहे। कशा प्रकारे आता 3 दिवस हा युक्तिवाद होणार दोन्ही बाजूने, कारण 1.5 दिवस ठाकरे गटाच्या वकिलांना आणि 1.5 दिवस शिंदे गटाच्या वकिलांना दिला। नाही, आता असं आहे की जे काय एव्हिडन्स आला आहे, जे काही लॉ पॉईंट्स आहेत त्या सगळ्या फॅक्ट्स आणि त्याचं सगळं इंटरप्रिटेशन करून आम्ही आमची बाजू मांडणार। त्याचं सगळे त्याचा निचोड जो आहे या सगळ्या केसचा, आमचं म्हणणं नेमकं काय आहे सगळ्या गोष्टी म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूनी म्हणा किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी म्हणा, ते आपापला पक्ष कसा हा ओरिजिनल पक्ष होता हे जे मुद्दे होते त्यामध्ये आणि कुठल्या पक्षाचा व्हीप लागू आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार। गोष्टी रेकॉर्डवर आलेल्या आहेत, जे प्रश्न उत्तर विचारत त्याच्यावरच हा युक्तिवाद होईल आणि त्याच्यावर पण होणार आणि प्लस काही गोष्टी रेकॉर्डवर म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन झाली नाही पण ते मुद्दे आहेत असे पण येतात, कारण युक्तिवादामध्ये सर्व गोष्टी कव्हर केल्या जातात। 10 जानेवारीपर्यंत निकाल द्यायचा आहे। वाटते तुम्हाला ज्या प्रकारे, कारण आता सगळं रेकॉर्डवर आहे, त्याचे पानं जवळपास 1 लाखाच्या जवळपास आहेत, प्रश्न उत्तर 1000च्या जवळपास आहेत, 10 जानेवारीपर्यंत निकाल अपेक्षित आहे। नाही होणार ना, माननीय अध्यक्ष महोदयांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं, कारण आता सुनावणी हा कार्यक्रम जो आहे तो 20 तारखेला संपणारच त्या कुठल्याही परिस्थितीत 20 तारखेला कन्क्लूड करणार आहेत। माननीय अध्यक्ष महोदयांनी स्पष्ट केलं आहे। सर्वोच्च न्यायालय पण त्यांनी सांगितलं की 20 तारखेला आम्ही संपवणार आहे। 20 तारखेपासून पुढचे दिवस हे सगळं अध्ययन करायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी वेळ वाढवून मागितली आहे। आता सुनावणीचा भाग काही शिल्लक नाही, 20 तारखेनंतर कुठलीही सुनावणी नाही, 20 तारखेनंतर फक्त ऑर्डर देणार, जजमेंट देणार। त्यामुळे जसं तुम्ही म्हणाला 1.5 दिवस देण्यात आला आहे, तर त्याच्यात होईल हे सगळी अंतिम सुनावणी युक्तिवाद दोन्ही बाजूंनी ते मान्य केलं आहे। नाही झालं तरी पण अध्यक्षांनी सांगितलं मला 20ला संपवायचं आहे, त्यामुळे तेवढ्या वेळात तुम्ही तुमचं कन्क्लूड करा। त्यामुळे ज्ञानदा वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे तसं त्यांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत ही पूर्ण सुनावणी संपवायची आहे आणि तो निकाल जो त्याची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे तो निकाल 10 जानेवारीपर्यंत द्यायचा आहे आणि त्यानुसारच सगळी प्रक्रिया सुनावणीची प्रक्रिया ही आता पुढील 3 दिवसामध्ये पूर्ण होईल। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।